गणपतीसाठी लागणारे जे काही साहित्य आहे ना ते आपल्याला इथे मिळून जाईल. डेकोरेशनसाठी लागणारी फुलं, बरेचशा लोकांची खरेदी वगैरे आता गणपतीची झाली आहे. पण तरी पण जर गावी असाल आणि जर अर्जंटमध्ये जर आपल्याला एखादी वस्तू जर घ्यायची असेल तर संगमेश्वर बाजारपेठेमध्ये असणाऱ्या भाऊंच्या दुकानाला आपण नक्की भेट द्या. बऱ्यापैकी व्हरायटी आणि कलर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्वालिटी एक नंबर आहे. अशा वस्तू मुंबईला क्रॉफर्ड मार्केटला मी पाहिल्या होत्या. हे पडदे वगैरे आणि जी काही खाडीतली मच्छी वगैरे येते ना ती या साईडला आपल्याला इथे मिळून जाते. पण आत्ता काय आपल्याला मच्छी खाण्यासारखी नाही, श्रावण महिना सुरू आहे. पण या बाजूला जर कधी आपण आलात आणि जर आपल्याला जर मच्छी घ्यायची असेल तर या ठिकाणी आपण नक्की भेट द्या. सध्या श्रावण महिना आहे त्यामुळे आपण काही खात नाही आहे. पण जर कधी आपल्याला घ्यायची झाली मच्छी त्या ठिकाणी आपण नक्की या. आपल्याला फ्रेश मावरा इथे मिळून जाईल. बरोबर ना ताई? हो. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. आता सकाळचे वाजले 11 आणि मंडळी आज सकाळी आम्ही 5 वाजता आपल्या गावी संगमेश्वरला कोकणामध्ये आलो आहे गणपतीसाठी. आणि गाड्यांची तर खूपच गर्दी होती. गाड्यांचं शेड्यूल संपूर्ण बदललं आहे. गाड्या काय ऑन टाईम नाही आहेत. पण असा प्रवास करून एकदम खूप विचित्र प्रवास करून आज कोकणामध्ये आम्ही पोचलो आहे. आत्ता सकाळचे 11 वाजले आहेत. हे बघा वातावरण बघा. संपूर्ण ऊन पावसाचा खेळ सुरू आहे. ऊन येतो आहे, पाऊस येतो आहे. श्रावण महिन्यामध्ये हीच पावसाची गंमत असते. आणि मंडळी काय माहिती आहे, आत्ता गावी आल्यानंतर बुधवारी आहे गणपती बाप्पाचं आगमन. बुधवारी बाप्पा आपल्या मंडपमध्ये येऊन बसणार घरी. तर गणपती बाप्पाची जी काही तयारी आहे, घरी आपल्याला मंडप वगैरे करायचं आहे, डेकोरेशन वगैरे करायचं आहे. तर त्याची आता सगळी तयारी करायची आहे. आपला जो डेकोरेशनसाठी लागणारा जो गणपती जिथे आपण ठेवतो तो गणपती ठेवण्याचा जो आपला जो टेबल वगैरे आहे तो सगळा टेबल वगैरे काढून आता सगळी साफसफाई वगैरे करायची आहे. त्याच्यानंतर वरती सगळं छत वगैरे बांधून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर सगळं मागचा बॅकड्रॉप वगैरे सगळं तयारी करून घ्यायची गणपती बाप्पाची. आणि ती तयारीचं आज संपूर्ण आपल्याला काम करायचं आहे. तर मगाशी सगळा टेबल वगैरे काढून घेतला आहे, जरा साफसफाई वगैरे करायची आणि नंतर मग आपण आपल्या गणपती बाप्पाच्या डेकोरेशनला सुरुवात करणार आहे. तर मंडळी आजचा व्हिडिओ हा आपला संपूर्ण गणपती बाप्पाच्या डेकोरेशनच्या कामाचा सुरुवातीचा जाणार आहे. पण मंडळी गावी आल्यानंतर एवढं भारी वाटते ना, मस्त एकदम फ्रेश वातावरण. आणि पाऊस पण आहे ना, एकदम जास्त पण मुसळधार पाऊस नाही, रिमझिम पाऊस आहे आणि एकदम भारी वाटते. माझ्या मागे बघा हे झाड आहे ना, चवई आहे. सेम केळीसारखं असतं आणि हे फूल बघा, चवईचं फूल. आतमध्ये बघा ही अशी केळीसारखीच छोटी छोटी त्याला हे येतात आणि हे त्याचं फूल आहे. आणि ही जी फुलं बघताय ना, ही फुलं आहेत तिळाची फुलं आहेत. जाम भारी वाटतात ना. आणि याच्यावरती ना मधमाशा येऊन त्याच्यातलं ना मध खात आहेत. हा आपल्या घराच्या मागचा परिसर आहे. इकडे ही आपली चूल आहे, पानचूळ. आणि हे समोर आपलं घर आहे मागची बाजू. आणि हे बघा ह्या सगळ्या ह्या ज्या वेली वगैरे सोडल्यात ना, ह्या दोडक्याच्या वगैरे अशा ह्या वेली आहेत. हे बघा इथे हे समोर दिसत असेल की माहिती नाही, ह्याच्यामध्ये कारिंदे वगैरे लागलेत बघा. इथून जवळून दाखवतो तुम्हाला. हे बघा कारिंदे लागलेत. हे बघा इथे हा मोठा आहे. आणि हे आंब्याचं झाड आहे. हे सगळ्या वेली वगैरे लावलेल्या आहेत मस्तपैकी. हे झाड आहे तिथे, हे फुल झाड आहेत बघा. तिळाचीच आहे ती पण. आणि ह्या आहेत मिरच्या. हे मिरच्यांचं झाड आहे. मिरच्या किती लागलेत बघा. आणि हे जे बघताय ना, हे आहे हळदीची पानं आहेत. हळद लावली इथे आणि त्याची ती पानं. नंतर आपल्याला ना ते मोदक वगैरे बनवण्यासाठी आपण त्याचा वापर करू. आणि इकडे हे आपलं घर आहे. ही मागची बाजू आहे घराची. हे बघा इकडे घर आहे. आई आतमध्ये जेवण करते आणि गौरी इकडे कपडे धुते. आणि ही आहे इकडे आपली पानचूळ, जिथे आपण नवीन नवीन पदार्थ वगैरे बनवत असतो ना, ती ही पानचूळ. आणि ही इथे आपली चुलीसाठी लागणारी ही लाकडं. छोटीशी आपली पोपटी आहे, चूल आहे.
तर मंडळी आता थोड्याच वेळात आपण आता सगळं गणपतीच्या कामाला आपण सुरुवात करायची आहे, डेकोरेशनला. तर चला आता जाऊया आपण त्या ठिकाणी आणि जरा गणपतीच्या डेकोरेशनची सुरुवात करूयात. तर मंडळी आता आपण डेकोरेशनच्या कामाला सुरुवात केली आहे. चला तुम्हाला दाखवतो. चल. हे बघा मंडळी, ही आपली देवाची ओटी आहे आणि इथे गणपती बाप्पा आपले बसतात. तर आता इथे सगळं साफसफाई करून घेतली. आर्याने मस्त छानपैकी लादी वगैरे पुसून घेतले, इथे बल्ब लावून घेतले आणि बघा सुकवण्यासाठी जरा पंखा पण लावला आहे. आणि हा आपल्या इथे देवाचा रूम आहे आणि इथे समोर गणपती बाप्पा या टेबलवरती आपल्याला इथे बसवायचं आहे. आणि इथे वरती आहे ना, आता आपल्याला जरा छत वगैरे करून घ्यायचं आहे. मागे असा बॅकड्रॉपला छानपैकी पडदा लावून घ्यायचा आहे. या गणपतीची तयारी करू. गणपती बाप्पा मोरया. डेकोरेशन काम झालेलं आहे. अण्णाने सगळं काम आपलं करून घेतलं. हे बघा. आणि आता थोडं सामान घ्यायचं आहे, त्यासाठी चालू आहे संगमेश्वर मार्केटला. मी आणि गौरी जाऊन येतो. दोघेजण आता संगमेश्वर बाजारपेठेत चाललो आहे. जरा बाजारात बघूया गणपतीच्या आधीचा संगमेश्वर बाजारपेठ कशा पद्धतीची काय लगबग आहे, काय काय सामान आलं आहे. आणि गावच्या बाजारपेठेत खरेदी करायला ना एक मजा वेगळी असते. तर जरा आता दोघेजण जातो आहे. संध्याकाळचे वाजले आता 4. पटापट खरेदी करू आणि येऊ वरती. गावी आलो आहे तर मुलांना जरा खाऊ वगैरे येताना जास्त काही घेऊन आलो नाही. तर आता खाली घेतो. औषध वगैरे पण घ्यायचे आणि गणपतीसाठी लागणारं जे काही थोडंफार साहित्य आहे ते पण खाली संगमेश्वर बाजारपेठेत घ्यायचं. तर आता जाऊयात संगमेश्वर बाजारपेठेत. चला चला. बाय बाय बाय. चला गणपती बाप्पा. कोकणामध्ये खऱ्या म्हणजे फिरण्यासाठी जी काही मजा असते ना ती या भाद्रपद महिन्यामध्ये. गणपती बाप्पा जेव्हा येणार, निसर्ग बघा अगदी म्हणतात ना एकदम खुलून निघाला आहे. तर मंडळी आत्ता आपण आलेलो आहोत संगमेश्वर मार्केट. आणि संगमेश्वर मार्केटला असणारा हा ब्रिज, तर या ब्रिजवरती आपण आहे. आणि ही बघा, ही समोर नदी बघा. पाणी भरपूर आहे, एक नंबर, भरपूर पाणी आहे. या बाजूला पण बघा.
आणि संगमेश्वर बाजारपेठ जी म्हणतात ना, जी संपूर्ण जेव्हा मुसळधार पाऊस पडतो तेव्हा संपूर्ण ही जी समोरची दुकानं आहेत ना, ही संपूर्ण दुकानं पाण्याखाली जातात. ही ती बाजारपेठ आहे जिथे सुकी मच्छी वगैरे मिळते. आणि बाजारपेठ ही संपूर्ण बाजारपेठ सगळी घरं ही सगळी पाण्याखाली जातात. एवढा इथे मुसळधार पावसामध्ये नुकसान होतं लोकांचं. न्यूजला वगैरे जी दाखवली जाते. आणि नदीला पाणी बघा किती आहे. इकडे सगळी भात शेती आहे. मस्त सुंदर. आकाश पण बघा किती निरभ्र आहे. पाऊस येऊन जाऊन हलक्या सरी पडत आहेत, पण वातावरण एक नंबर झालं आहे. तर मंडळी, परवा गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आणि आपण आज आलेलो आहोत संगमेश्वर बाजारपेठेत. संपूर्ण बाजारपेठ अगदी फुलून गेलेली आहे. गणपती बाप्पासाठी लागणारं सगळं जे काही साहित्य वगैरे आहे ते साहित्य आपल्या ह्या बाजारपेठेमध्ये आपल्याला मिळून जाईल. हे बघा, गणेश उत्सवाच्या आधी कोकणामध्ये जी काय बाजारपेठेमध्ये जी काय गणपती बाप्पाची खरेदी असते ती खरेदी करण्यासाठी म्हणून बरीचशी मंडळी आता बाजारपेठेमध्ये आलेली आहेत. काही परप्रांतीयसुद्धा दिसतात इकडे बघा. हे जगाच्या पाठीत कुठेही जा आणि हे परप्रांतीय आपल्याला सगळीकडे दिसेल. भाऊ नमस्कार. ते भैया पण आलेले वाटतं गणपतीला. गणपतीसाठी लागणारे पडदे वगैरे बघा किती भारी आहेत. कितीला भाऊ? 750 आहे. 750 रुपये. आणि हा 580 वाला आहे. 5x6ची साईज आहे त्याची. छान आहे, क्वालिटी छान आहे. हे 20 रुपये मीटर आहे. याच्यात 6 कलर आहेत. आणि हे 85 रुपये मीटर आहे. याच्यात 3 कलर आहेत. छताचे आहेत का? नाही, हे मागे ड्रॅपिंगसाठी. बॅकड्रॉपला ना, गणपतीच्या मागे हो हो लावण्यासाठी. हो. मस्त. गणपतीसाठी लागणारे जे काही साहित्य आहे ना ते आपल्याला इथे मिळून जाईल. डेकोरेशनसाठी लागणारी फुलं, बऱ्याचशा लोकांची खरेदी वगैरे आता गणपतीची झाली आहे. पण तरी पण जर गावी असाल आणि जर अर्जंटमध्ये जर आपल्याला एखादी वस्तू जर घ्यायची असेल तर संगमेश्वर बाजारपेठेमध्ये असणाऱ्या भाऊंच्या दुकानाला आपण नक्की भेट द्या. बऱ्यापैकी व्हरायटी आणि कलर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्वालिटी एक नंबर आहे. अशा वस्तू मुंबईला प्रॉफिट मार्केटला मी पाहिल्या होत्या. हे पडदे वगैरे आहेत ना, जबरदस्त आहेत. कलर बघा एक नंबर. थँक्यू. गणपतीला लागणारं जे काही कंठ्या वगैरे आहेत त्या कंठ्या आपल्याला या दुकानामध्ये मिळून जातील. कंठी आहे, गणपतीचे हार आहेत. गणपतीला हार, अगरबत्ती, गणपतीचे खडे पण मिळतील. स्वीट, मोदक, लाडू, प्रसादीसाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू. खडे पण मिळतील. गणपतीचे खडे, डायमंड घरी येऊन वगैरे लावणार का? कारखाना पण आहे आपल्याला. अच्छा, कारखाना आहे म्हटल्यावर ऑर्डर दिली तर घरी येऊन कामसुद्धा करू शकतो. म्हणजे आपल्या बाजारपेठेमध्ये, संगमेश्वर बाजारपेठेमध्ये असणारे, एक मिनिट तुम्हाला दाखवता सगळ्यात भारी असे जे काही पेठे आहेत ना हे मुंबईला पाहिले होते मी लालबाग मार्केटला. आणि त्याच्यानंतर मी बघतो आपल्या संगमेश्वर मार्केटमध्ये. अप्रतिम, जबरदस्त. कितीला भाऊ? 300 रुपये. क्या बात आहे. हा मला 700 रुपयाला सांगितलं होतं तिकडे. जबरदस्त आहे. आता गणपतीची जे खरेदी करायची असेल ना आणि जर अर्जंटमध्ये जर काही वस्तू घ्यायच्या असतील, फक्त 3 दिवस राहिले तर या भाऊंच्या दुकानाला नक्की भेट द्या. आपल्या संगमेश्वर बाजारपेठेमध्ये काय नाव तुमचं? यश खातू. यश खातूंच्या सिद्धिविनायक जनरल स्टोअर यश खातू यांच्या दुकानाला नक्की भेट द्या. हे बघा इकडेच आहे. ही आपली बाजारपेठ आहे आणि बाजारपेठेमध्ये एंट्री केल्या या ठिकाणी हे भाऊचं दुकान आहे, सिद्धिविनायक जनरल स्टोअर. गणपतीसाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू यांच्याकडे मिळतील. ही जी एंट्री बाजारपेठेमध्ये येण्यासाठी जी केलेली आहे ना, म्हणजे त्या बाजूला आपला डेपो आहे, संगमेश्वर डेपो. आणि रस्त्याचं जे काय रस्ता रुंदनीकरण झालं आहे त्याच्यानंतर बरेचसे रस्ते डायव्हर्ट केले आणि त्याच्यामध्ये संगमेश्वर बाजारपेठेमध्ये येण्यासाठी आता इथून मार्ग ठेवलेला आहे. आणि इथे आल्यानंतर बघा
ज्या ठिकाणी आपला सगळा संगमेश्वर बाजार सुरू होतो. गौरी तिकडे आहे, शक्ती ट्रेडर्स, आणि इथे जे ताज मेडिकल होतं हे ताज मेडिकल आता या बाजूला आलेलं आहे. आणि आम्हाला घ्यायचे प्लेट्स, तर प्लेटसाठी आपण आलेलो आहे शशिकांत स्टोअर्स संगमेश्वर बाजारपेठेमध्ये. हे नको घे. संगमेश्वर बाजारपेठेमध्ये आल्यानंतर जर आपल्याला अगरबत्ती वगैरे घ्यायची असेल ना, तर या भाऊंच्या दुकानामध्ये, काय भाऊ दुकानाचं नाव? नक्षत्र बेंगॉल्स. म्हणजे भाऊंकडे अगरबत्ती एवढा चांगला स्टॉक आहे ना, म्हणजे ह्या अगरबत्ती मी दादर मार्केटला सगळ्या पाहिल्या होत्या, तर सगळ्या इकडे आपल्याला बघायला मिळते. आता गणपतीसाठी फक्त 3 दिवसांचा वेळ आहे. जर बाजारपेठेमध्ये येणार असाल तुम्ही आणि जर अगरबत्ती वगैरे खरेदी करायची आहे, तर संगमेश्वर बाजारपेठेमध्ये असणाऱ्या या भाऊंच्या अगरबत्ती स्टॉलला आपण नक्की भेट द्या. व्हिडिओ आणि काय जबरदस्ती 40 रुपये पाव किलो आहे. एक छोटूसा वांगा द्या, ते टाकतो. संगमेश्वर बाजारपेठेमध्ये खरेदी करायची जी मजा आहे ना, ती कुठेच नाही. आता या भाऊच्या स्टॉलवरती आलो आहे आपण, आणि याच्याकडे आपल्याला लागणारी जी काय भाजी वगैरे आहे ती भाजी आपण यांच्याकडे खरेदी करतो. चांगली आहे ना. बिगाटर किती देऊ? 20 रुपये पाव किलो. हे मिरच्यांचं बघा. संगमेश्वर बाजारपेठ आणि बऱ्यापैकी खरेदी झाली आहे. आणि संगम स्वीट्स अँड बेकरी या भाऊंच्या आता आपण दुकानात जातो आहे. म्हणजे आपण कधी इकडे आलो तर या भाऊंच्या दुकानामध्ये आपण आवर्जून भेटतो. नमस्कार. भाऊंच्या दुकानामध्ये येण्याचं कारण फक्त एकच आहे की त्यांच्याकडचा नीटनेटकेपणा. दुकान बघून जे काही समाधान वाटतं ना, मग मी प्रत्येक वेळी आलो की भाऊंना तेच सांगतो. नाही तर मार्केटमध्ये आमचे बरेचसे मित्र आहेत. येण्यामागे कारण फक्त एकच आहे, दुकान ज्या पद्धतीने त्यांनी सजवलं आहे ते पाहूनच आपल्याला इकडे त्यांच्याकडे खरेदी करायला येऊसं वाटतं आहे. आणि सगळ्या गोष्टी यांच्याकडे मिळून जातात. एकाच दुकानामध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला मिळून जातात. सगळं चीज क्यूब सगळं असतं अगदी. बघा भाऊंची लिस्ट काही संपत नाही. एक नंबर. सारी टोस्ट, बटर, फरसाण, कोल्ड्रिंक्स, बिस्किट्स. स्वीट आयटममध्ये आपले स्वतःचे मोदक असतात. खवा मोदक असतो, दूध मोदक असतो, मिठाई असते. क्या बात आहे. आणि गणपतीसाठी काय आता स्पेशल मोदकमध्ये वगैरे मोदक आहेत, चॉकलेटपासून वगैरे काय आहेत त्या वेगळे. इकडे बघा गणपतीसाठी काजू मोदक, आणि हे बघा मोदकचा सगळा स्टॉकच आहे. मिठाई आहे. गणपतीच्या आगमनाला आता फक्त 3 दिवस राहिलेत. आणि जर संगमेश्वरमध्ये जर तुम्ही असाल, आता ह्या मार्केटमध्ये जर खरेदी करत असाल, तर या भाऊंच्या दुकानाला आपण नक्की भेट द्या. संगम स्वीट्स अँड बेकर्स. भाऊ नाव काय आपलं? माझा विजय विचारे साहेब. धन्यवाद भाऊ. माझा 4 समोसा आणि काय दुसरं? ढोकळा संपला. मी पण ढोकळाच विचारला. चला आता भाऊंच्या शॉपमध्ये आपण शॉपिंग करून झाले. आपल्याकडे समोसा असतो, एक स्पेशल गरम समोसा. सगळी खरेदी केली. आणि भाऊंकडचा जो स्पेशल समोसा आहे, दाखवा तरी समोसा बघू दे. भाऊंकडचा स्पेशल समोसा आपण घेऊयात. गरम समोसा असतो. स्पेशल समोसा बघा, अगदी गरमागरम बनवतो. ते द्या, 8 द्या. वरून समोसा घे खाली. तर चला मंडळी, गणपतीची आता हे बघा शॉपिंग करून झाली बऱ्यापैकी. आणि आता आपण हे गाडी पुढे लावली, इथे पुढे सगळी खरेदी करून झाले आहे. आणि संगमेश्वर, अरे नमस्कार. बरं आहे ना? कधी आला? तर खरेदी वगैरे करून झाली आणि आता आपण निघालो आहे. गाडी आपण लावली समोर पावटा मैदानामध्ये. हे बघा या साईडला ही जी कोंबडी गल्ली आहे, ह्या कोंबडी गल्लीमध्ये या साईडला असणार आहे हे पावटा मैदान. आणि या पावटा मैदानामध्ये आपण आपली गाडी लावली या साईडला. तर आता आपण तिकडे जातो आहे. या साईडला मटनवाले आहे. भाऊ नमस्कार. आणि जी काही खाडीतली मच्छी वगैरे येते ना, ती या साईडला आपल्याला इथे मिळून जाते. पण आत्ता काय आपल्याला मच्छी खाण्यासारखी नाही, श्रावण महिना सुरू आहे.
पण या बाजूला जर कधी आपण आलात आणि जर आपल्याला जर मच्छी घ्यायची असेल तर या ठिकाणी आपण नक्की भेट द्या. सध्या श्रावण महिना आहे त्यामुळे आपण काही खात नाही आहे, पण जर कधी आपल्याला घ्यायची झाली मच्छी त्या ठिकाणी आपण नक्की या. आपल्याला फ्रेश मावरा इथे मिळून जाईल. बरोबर ना ताई? हो. हे टोल आहेत ना? हे टोल आहेत ती पेरी पाणी कोलंबी, लॉबस्टर. पुन्हा 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 ताज्यात मी मला ओळखतो ना तिकडनं येताना जाताना नवरा ओळखतो. काय होतं ते? तर चला मंडळी, आता आपण निघालो आहे, जाऊयात घरी. बऱ्यापैकी शॉपिंग करून झाली आहे आणि गाडी बघा आपण इथे लावली आहे आणि आता आपण निघूया. तर मंडळी आत्ता फायनली संगमेश्वरवरून आत्ता घरी आलो आहे आणि वाजलेत आत्ता हे बघा 5:30 वाजलेत. गेले गणपतीसाठी लागणाऱ्या ज्या काही वस्तू होत्या त्या वस्तू वगैरे घेतल्या आहेत आणि आपल्याला फळं घ्यायची होती आणि हार आणि फुलं घ्यायची होती, पण ती म्हटलं एवढ्या फळं वगैरे काही राहणार नाहीत तर फुलं पण काही राहणार नाही, तर म्हटलं ती नंतर मंगळवारी आपण परत एकदा जाऊ. तर आत्ता मंडळी घरी आलो आहे आणि घरी आल्याच्यानंतर आता जरा म्हटलं फ्रेश वगैरे होऊ, चहा वगैरे पिऊ. पण गणपतीचं जे काही आपल्या घरी जे डेकोरेशनचं काम करत होते ते तुम्हाला दाखवतो, थांबा. हे बघा, हे बघा मंडळी. तर या अशा पद्धतीने छत वगैरे आपण बांधून घेतलं आहे. हा मागे बॅकड्रॉपला ऑरेंज कलरचा हा कपडा आहे आणि हे टेबल वगैरे लावून घेतलं आहे. हे 2016ला मी घेऊन आलो होतो सगळं सामान. अजून बऱ्यापैकी छान आहे, दरवर्षी आपण वापरतो, व्यवस्थित ठेवून देतो, त्यामुळे राहतं. बघू आता पुढच्या वर्षी जर याच्यामध्ये नवीन काय घ्यायचं असेल घेऊ. म्हणजे बऱ्यापैकी सामान आहे, लाईट वगैरे भरपूर आहे. सुभाषदादा घेऊन येतो, अण्णा वगैरे घेतात आणि हे सगळं काम अण्णांनी केलं आहे. बऱ्यापैकी छान बांधलं आहे, मस्त झालेलं आहे. आता खाली इथे जरा छानपैकी असं मूर्ती बसण्यासाठी छान असं काहीतरी आपण खाली कापड वगैरे टाकणार आणि मग गणपती बाप्पावरती बुधवारी त्याच्यावरती येऊन बसणार आहेत. तर छानपैकी डेकोरेशन पण झालेलं आहे. तर मंडळी सकाळपासून आज आपण या डेकोरेशनचं काम केलं. त्याच्यानंतर मग आपण संगमेश्वर बाजारपेठेत गेलो आणि तिथून आता आल्याच्यानंतर थोडा तुम्हाला या डेकोरेशनच्या कामाचा अपडेट दिला. तो ओव्हरऑल आजचा हा संपूर्ण ब्लॉग जो होता, हा व्हिडिओ जो बनवला होता तो तुम्हाला कसा वाटला आपण कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर आपल्या चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळतील. आणि नवीन फीचर जे आलेलं आहे हाईपचं, तर आपल्याला हाईपसुद्धा करा, जेणेकरून आपला व्हिडिओ नेहमी यूट्यूबमध्ये वरच्या रँकवरती राहील आणि तुम्हाला तो लगेच दिसेल. तर चला, हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवतो. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.